या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हाऊ टू डाउनलोड अँड इन्स्टॉल MySQL सर्व्हर अँड वर्कबेंच ऑन विंडोज 11. तर फर्स्ट आपल्याला MySQL सर्व्हर अँड वर्कबेंच डाउनलोड करावं लागेल आपल्या सिस्टमवर. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, क्रोमवर जायचं आणि MySQL डाउनलोड फॉर विंडोज 11 हे टाईप करून एंटर करायचं. एंटर केल्यानंतर फर्स्ट जी लिंक आहे डाउनलोड MySQL इन्स्टॉलर त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं व्हर्जन सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला कुठलं व्हर्जन पाहिजे ऑपरेटिंग सिस्टम. आता मला 8.0.46 हे व्हर्जन पाहिजे आणि कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी विंडोज तर इथं पण दोन ऑप्शन दिसतील आपल्याला. तर त्यामधून सेकंड वाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. हे वाला MySQL इन्स्टॉलर कम्युनिटी व्हर्जन सिलेक्ट करायचं आपण. तर इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं डाउनलोड बटनवर क्लिक करायचं. डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल तुम्हाला. हे पेज ओपन झाल्यानंतर इथं नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड ह्या बटनला क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिक डाउनलोडिंग स्टार्ट होईल. तर मी माझ्या सिस्टमवर ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तर मी आता डाउनलोड करत नाही. ही मी ऑलरेडी डाउनलोड केलेली. तर त्याला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर इथं येसला क्लिक करायचं. येसला क्लिक केल्यानंतर हे असे 4 ऑप्शन शो करून तुम्हाला. तर आपल्याला सर्व्हर आणि वर्कबेंच हे दोन पाहिजेत आपल्याला. तर सपोज जर फर्स्ट ऑप्शन आहे तर ओनली सर्व्हर, तर हे सर्व्हरच इन्स्टॉल होणार आपल्या सिस्टममध्ये. तर आपल्याला दोन्ही पण पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं, कस्टमवर क्लिक करायचं. कस्टमवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर इथं अवेलेबल प्रोडक्टला फर्स्ट ऑप्शन आहे MySQL सर्व्हर. MySQL सर्व्हरला एक्सपांड करायचं. एक्सपांड केल्यानंतर इथं MySQL सर्व्हरला क्लिक करायचं. MySQL सर्व्हरला क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठलं व्हर्जन पाहिजे, 8.0.46. मग 46 केल्यानंतर ॲरोवर क्लिक करायचं, म्हणजे हे राईट साईडला जाईल. नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे, वर्कबेंच पाहिजे. नंतर इथं ॲप्लिकेशन्स आहे. ॲप्लिकेशन्स झाल्यानंतर एक्सपांड करायचं. त्यानंतर MySQL वर्कबेंच ह्याला एक्सपांड करायचं. ह्याला एक्सपॅन्ड केल्यानंतर आपल्याला इथं मल्टिपल ऑप्शन दिसतील. तर आपल्याला ही एक सिलेक्ट करायची MySQL वर्कबेंच. तर ह्याला हे करायचं, ॲरोनी राईट साईडला हे घ्यायचं. त्यानंतर मला MySQL सेल पण पाहिजे. तर MySQL सेल पाहिजे असेल तर सेम जसे आपण वर्कबेंचला आणि सर्व्हरला प्रोसेस केली, सेम MySQL सेल याला क्लिक करायचं आणि इथं ॲरो आहे. तरी क्लिक केल्यानंतर राईट साईडला येतं. जे पण आपण सिलेक्ट करू ते राईट साईडला येणार. त्यानंतर इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं एक्झिक्यूट नावाचा ऑप्शन आहे. एक्झिक्यूटला क्लिक करायचं. एक्झिक्यूट केल्यानंतर हे थोडा टाइम घेईन. आता हे आपले इथं स्टेटसमध्ये बघा, हे कंप्लीट म्हणून आलेलं आहे. हे तिन्ही कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट बटन आहे. या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं प्रॉडक्ट म्हणून MySQL सर्व्हर हे आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर इथं MySQL
बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर हा 3306 आहे. करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर इथं 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 अजून नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्या ह्याचा बाय डिफॉल्ट पासवर्ड सेट करायचा. आता मी काय करतोय, रूट हा पासवर्ड टाकला आहे. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही कुठलाही टाकू शकता. आता रूट टाकलेला आहे मी. मग मी काय करणार, नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नंतर काय करायचं, नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर अजून नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर हां परमिशन वगैरे दिल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. आणि हे त्याच्यानंतर एक्झिक्यूट नावाचं बटन आहे, एक्झिक्यूट बटनला क्लिक करायचं. आता आता हे सर्व ग्रीन मार्कमध्ये आलेले आहे. म्हणजे आपलं MySQL सर्व्हर अँड वर्कबेंच हे सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे आपल्या सिस्टममध्ये. तर फिनिश बटनला क्लिक करायचं. नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आणि फिनिशला क्लिक करायचं. करेक्ट. आता आपण चेक करू की हे MySQL सर्व्हर आणि वर्कबेंच आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल झाले का नाही ती व्हेरीफाय करू. आता वर्कबेंच ओपन करू. MySQL कनेक्शन म्हणून आले, इथं डबल क्लिक करायचं आणि पासवर्ड जो आपण इन्स्टॉल करायच्या टायमाला आपण जो एंटर केला तो सेम पासवर्ड तिथे टाकायचा आणि चेक. म्हणजे MySQL सर्व्हर आणि वर्कबेंच प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे आपल्या सिस्टममध्ये.